नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर सुनील इनामदार यांनी संग्रहित केलेला हा एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत या आनंदी कट्ट्याच्या माध्यमातून पोहोचवते. मौन. मौन हा शब्द ऐकला की कुसुमाग्रजांची कविता आठवते. शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली गाणं गाऊ का? झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली घरटं बांधू का? झाड बोललं नाही, सुगरणही निघून गेली. शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली, म्हणाली जाळीत लपू का? झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाली. बिजली आली, म्हणाली मिठीत येऊ का? झाडाचं मौन सुटलं, अंगातून होकाराचं तुफान उठलं. पहिल्यांदा ही कविता वाचली ना, तेव्हा नव्हती समजली. मग परत वाचली आणि मग लक्षात आलं, हे तर शिणलेल्या झाडाचं समजूतदार मौन आहे. अनेक वर्ष कोकिळा येऊन इथं गात असेल. बऱ्याच सुगरणींनी आपल्या पिलांसाठी इथं सुंदर घरटी विणली असतील. चंद्रकोर तर कितीतरी वेळा याच झाडाच्या जाळीत लपली असेल. असं सगळ्यांच्या सोबतीत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य घालवलेल्या झाडासाठी आता आपण थकलोत, शिणलोत, हे स्वीकारणं किती कठीण झालं असेल नाही? पक्ष्यांच्याही लक्षात आलंय की झाड दमलंय, म्हणून तर विचारतायत की शिणलेल्या झाडाला एकटं वाटू नये म्हणून विचारतायत. नाही पण म्हणता येत नाही आणि हो पण. मग अशावेळी मौनाची सोबत असते, थोडीशी घुसमट, पण शब्दांशिवायच पोचतं बरंच काही. अशी ही मौनाची भाषा. आणि कवितेचा शेवट तर समर्पणाचा, मनाला चटका लावणारा. याच निमित्तानं आठवत राहिलं कधीतरी स्वतःहून स्वीकारलेलं मौन. पटत नसलं तरी त्या ठिकाणी वाद वाढू नये म्हणून खूप आनंदाच्या वेळी शब्दातून व्यक्त होता येत नाही तेव्हा जंगलातल्या नीरव शांततेत कधीतरी स्वतःला चाचपडत असताना, माणसातल्या नात्यांमध्ये तर कधीतरी समोरच्याला समजून घेताना एकानं थांबणं गरजेचं आहे. या निमित्तानं एक प्रसंग आठवला. तरुण मंडळींनी गावातल्या एका आजीबाईंना विचारलं, इतकी वर्ष तुम्ही आनंदानं कसा संसार केला? तेव्हा त्या म्हणाल्या, तो आग झाला की मी पाणी होते. गंमत म्हणजे एका तरुण मित्रानं लगेच प्रतिसाद दिला आणि म्हणाला, म्हणून तर ती राजाची राणी होते. असं पाणी होताना मौनाची सोबत नक्की होत असेल का हो? खरं तर मला असं वाटतं की ठरवून धारण केलेल्या मौनाची ताकद असतेच असते. पण कधी व्यक्त व्हायचं आणि कधी मौनात राहायचं हे समजलं की आयुष्य मात्र नक्की सोपं आणि सहज होतं. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.